तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण फॉरेस्ट एरियामध्ये आलेलो आहे. आता एक इंडियन रॉक पायथन आपण रेस्क्यू केलेला आपल्या मित्राने. तो पण एक सर्पमित्र आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता एक अजगर सापणी दाखवतो आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्कीच थांबा. तुम्हाला दाखवतो आहे आता मी व्हिडिओमध्ये. खूप दिवसानंतर अजगर साप मला ही लाईव्हमध्ये फर्स्ट टाइम बघायला आता भेटणार आहे मित्रांनो. चांगली जागा पाहून आपण या अजगर सापला आता वरती काढू मित्रांनो. तर चला मित्रांनो, आपण आता याला बाहेर काढणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. आणि हा फर्स्ट टाइम मी अजगर साप हाताळलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप भारी वाटला हा साप लाईव्ह पाहून मित्रांनो. कारण आपण 4 वर्षामध्ये अजगर सापाचा रेस्क्यू केलेला नव्हता किंवा रिलीज केलेला नव्हता मित्रांनो. तर फायनली आपलं अजगर साप हाताळण्याचं स्वप्न हे आज पूर्ण झालेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे अजगर साप किंवा कुठलाही साप तुम्हाला दिसेल तर प्लीज त्या सापांना मारू नका. आपल्या गावाजवळील किंवा कुठलचाही सर्पमित्र बोलून या सापांना जीवनदान द्या मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही, खूप जास्त भारी आणि ॲक्टिव्ह आणि ॲग्रेसिव्ह पण होता मित्रांनो हा साप. पण याला चांगल्या प्रकारे हँडल केल्यामुळे हा जास्त बाईट पोझिशनमध्ये येत नव्हता. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे या सापाला आपण हाताळलेला आहे आज. जे की खूप दिवसापासून आपल्याला अजगर सापाचा रेस्क्यू करायचा होता मित्रांनो, हाताळायचा होता. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा इंडियन रॉक पायथन आहे. तर थोडा कमी साईजचा आहे मित्रांनो. तर आपल्या पिंपळगावच्या सर्पमित्राने हा रेस्क्यू केलेला. तर फॉरेस्ट एरियामध्ये आता आपण याला रिलीज करण्यासाठी घेऊन आलो आहे. संदीप सुरेश सर्पमित्र, तर यांनी हा रेस्क्यू केलेला. मित्रांनो, हा साप पूर्णपणे बिनविषारी असतो, पण या सापाला टोकदार असे दाता असतात. तर प्लीज तुम्हाला वावरामध्ये किंवा कुठेही असा साप दिसला तर त्याला या प्रकारे हाताळू नका मित्रांनो. कारण सापांची माहिती नसली मित्रांनो आणि सापांजवळ गेलो किंवा त्यांना हाताळण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्या जीवावर जाऊ शकतं मित्रांनो. तर प्लीज सापांपासून दूर राहा. तुम्हाला माहिती किंवा तुम्हाला प्रशिक्षण भेटेल असेल तेव्हाच साप तुम्ही हँडल करा. तर हा आपला भाऊ आहे मित्रांनो, पिंपळगाव आहे त्याचा. तर हा पण एक सर्पमित्र आहे. तर या भावाने या अजगरचा रेस्क्यू केलेला. आणि या ठिकाणी सर्पमित्र संदीप कांबळे पण आमच्यासोबत होते मित्रांनो साप रिलीज करण्यासाठी. तर अशा प्रकारे हा रिलीज करत आहे आता आपण. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल तर प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर ह्या आपल्या सर्पमित्र संदीप कांबळे आणि हे आपल्या मित्राचं पण चॅनल आहे, तर त्यांना पण सपोर्ट करा मित्रांनो. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सापांपासून दूर राहा. सो आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल या अजगर सापाचा, कारण आपल्या इकडे अजगर साप बघायला भेटत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.